राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे। शिवसेना राष्ट्रवादीची दोन्ही प्रकरणं एका दिवशी ऐकू असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। चारही पक्षांना 8 दिवसांमध्ये म्हणणं मांडण्याचे कोर्टानं आदेश दिले। शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरण हे सारखंच आहे, एका पाठोपाठ ऐकू असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। 8 दिवसांमध्ये म्हणणं मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार। शिवसेना आमदार प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले होते। विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधामध्ये दोन्ही गटांनी याचिका दाखल केली होती। सेनेप्रमाणे राष्ट्रवादी दोन्ही गटाच्या आमदारांनाही पात्र ठरवलं होतं। या विरोधामध्ये पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये गेलाय। आमदार अपात्रता प्रकरणी आता सेना आणि राष्ट्रवादी दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस जारी करण्यात आली आहे। नोटीस इश्यू केली आहे सरन्यायाधीशांनी अजितदादा आणि त्यांच्या 41 आमदारांना, आणि त्यांना विचारणा करण्यात आली आहे की तुम्हाला डिस्क्वालिफाय का करण्यात न यावं। आणि हे प्रकरण जे शिवसेनेचं आमदार अपात्रता प्रकरण जे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्याच्याबरोबरच घेतलं जाईल, एकत्र टॅग केलं जाणार नाही, पण त्याच दिवशी एका पाठोपाठ एक हे प्रकरण घेतले जातील। सुप्रीम कोर्टाने सांगताना हेही सांगितलं की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे टॅग करत नाही, पण एकत्र ऐकू, हे एका पाठोपाठ एक ऐकू, पण ऐकू। आणि त्यांच्या हेही लक्षात आणून दिलं की हे उशीर करण्याचं कारण एवढंच आहे की विधानसभेची निवडणूक लागणार आहे, येत्या 2-2.5-3 महिन्यात लागणार आहे। त्याच्यामुळे हा निकाल आधी आला पाहिजे, कारण का ह्याच्यात लोकशाहीची क्रूर हत्या झालेली आहे।